स्वागत आहे तपोवन ॲग्रो टुरिझममध्ये. नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. आम्ही आज ठरवलं होतं की आज नवीन वर्ष म्हणजेच 1 जानेवारी सकाळी जाऊन आपण आपले कामं आटपायचे. त्यासाठी आम्ही आलो आमच्या शेतात. सुंदर असं वातावरण, सूर्य सकाळी लखलखीत प्रकाश असा. त्यात आम्ही ठरवलं आपल्या कामाची सुरुवात कुठून करायची. तर करायची ते बॅनरपासून. हे आहे वाल्मिकी ऋषी यांचे मंदिर. आमच्या शेतीपासून जवळच पाटणादेवी वालझिरी हे आमचे हॉटेल. नवीन वर्षाचं आम्ही ठरवलं की आपल्या हॉटेलमध्ये आपण काहीतरी नवीन रेसिपी तयार करायची. आम्ही ठरवलं पावभाजी बनवूया. यासाठी आम्ही पावही आणि भाजीपालाही आणून ठेवला आहे येताना. तेव्हा आम्ही हे सगळं आता करण्यास सुरुवात केली. आमच्या कामाला आम्ही सुरुवात केली. आता वाटाणे वगैरे आम्ही केले. हे बघा, हे असं सकाळी वातावरण दिसतंय. बटाटे वगैरे कापले. आता मम्मी आता बाकी हेल्प करताना मला दिसत आहे. आता हे सगळे मिश्रण भाजींचं आम्ही एका कुकरमध्ये लावून दिले, जेणेकरून की ते सगळ्या भाज्या व्यवस्थित मिश्र होतील आणि शिजल्यानंतर आपण त्यांची पुढची रेसिपी करणार आहोत. जॉनीलाही भूक लागलेली होती, हे आम्हाला त्याच्या टाईमवरूनच कळत होतं. म्हणून आम्ही लवकर स्वयंपाक करण्याचं ठरवलं. आता झालेलं आहे बघा. हे शिजवलं गेल्यानंतर आम्ही म्हटलं चला आता हे एका भांड्यात काढून घेऊ. त्यानंतर मग मम्मीने ते एका साईडला काढून ठेवले आणि बाकी रेसिपी म्हणजे टोमॅटो, कांदा कापून ठेवायचा पावभाजी करण्यासाठी. त्यानंतर अद्रक लसूण याची पेस्ट आम्ही केली. आता हे बटाटे वगैरे त्यांचं मिश्रण आपण केलं आहे. अलीकडे आम्ही टोमॅटो आणि कांद्याची रेसिपी स्टार्ट केली. त्यात आम्ही आता मसाला, काही ते वेगवेगळ्या भाजीपाल्याचं मिश्रण होतं त्यात मिक्स करणार आहोत. यानंतर आम्ही त्यात यूज करणार आहोत मसाले, घरचे मसाले. परत त्यासाठी आपण जो पावभाजीसाठी मसाला वापरतो, सुहाना मसाला, तोही आम्ही त्यात ॲड करणार आहोत. फायनली आता थोडी 50% भाजी झालेली आहे. त्यात आता चवीनुसार आम्ही मीठ घातलं. शेतात हे सगळं काही करण्याची वेगळीच मजा असते. आता आम्ही बसलो जेवायला. या आमच्या तपोवन ॲग्रो टुरिझमला भेट द्या नक्कीच, अवश्य. जेवणाचा आनंद घ्या. यानंतर अजून पाव वगैरे मम्मी रेडी करून ठेवते. यानंतर सर्वात चांगली सुरुवात म्हणजे आमच्या इथे पर्यटक आले. तेही जळगाववरून आलेले होते. भरीत आणि वांग्याची पार्टी करण्यासाठी आमच्या शेतात आले. त्यांनाही बोटिंगचा आनंद घ्यायचा होता, म्हणून त्यांनी बोटिंगमध्ये त्यांचा आनंद द्विगुणित केला. खूप अशी त्यांनी मजा केली. बोटिंगचा आनंद घेतल्यानंतर ते आले आता इकडे या पाळण्याकडे. त्यातही त्यांनी खूप एन्जॉय केला. तर तो बघूयात आपण आता. आज नवीन वर्षाची सुरुवात अतिशय सुंदर पद्धतीने आमच्या तपोवन ॲग्रो टुरिझममध्ये झालेली आहे. बघूया त्यांचा एन्जॉय. मी लुगडा बिगडा साडी नाने सौरा बाबा सरा इंस्टाला स्टार. मी लुगडा बिगडा साडी नाने सौरा बाबा
असंच पर्यटकांची आता वेळ झाली होती घरी जाण्याची आणि त्यांचा हा आनंद त्यांनी द्विगुणित केला. इकडे काम चालू होतं आमच्या तपोवन ॲग्रो टुरिझमचं बॅनर बनवण्याचं आणि ते म्हणजे व्यवस्थित पद्धतीने गेटवर लावण्याचं. त्यात सगळे मदत करताना दिसत होते. तर त्यात आम्ही आता हे इतकं जड बॅनर कसं लावणार म्हणून आम्ही सगळे हेल्प करत होतो. फायनली बॅनर झालंय तयार. तपोवन कृषी पर्यटन केंद्र. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.